नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। 25 तारीख ही कशी राहील? ज्या शेतकऱ्यांचा कांदा, हळद वगैरे आणखीन काही कामं असतील, तुम्हाला वेळ मिळतोय 28 तारखेपासून पुढे व्यवस्थितरित्या। पण सध्या नाशिकच्या इगतपुरी भागामध्ये दक्षिण साईडला तिथे सुद्धा जो पाऊस ऍक्टिव्ह झालेला आहे तो पाऊस जाणार आहे संगमनेर, सिन्नर दक्षिण भाग, संगमनेर उत्तर भाग, शिर्डीकडे थोडाफार प्रमाणामध्ये। अहिल्यानगर शहराच्या दक्षिण भागाकडे एक वातावरण बनून गेले ते पुढे खाली जाणार आहे। पुण्यामध्ये रात्री बेरात्री अतिवृष्टीसारखा वादळी वाऱ्याचा पाऊस होणार आहे। बारामतीमध्ये पूर्वेकडील भागांना, उत्तरेकडील भागांना चांगलाच पाणी होणार आहे। त्याचबरोबर इकडे लातूरच्या पश्चिम भागामध्ये अंबाजोगाई पट्ट्यामध्ये काही ठिकाणी पावसाचे चान्सेस आहे, सतर्क राहा। बाकी बीड जिल्ह्यातला तर आपल्याला माहिती आहे, जो केज पट्टा आहे केजच्याही पूर्वेकडे अंबाजोगाई पट्टा आहे, इकडे देखील हा पाणी परळी वैजनाथकडे जाणार आहे, त्यामुळे तुम्ही सतर्क राहा। माजलगावमध्ये गरमीची लेवल जास्त आहे, बीड परिसरून येणारं वातावरण तिथे सक्रिय होऊ शकतं। आजची संध्याकाळ तुम्ही देखील सतर्क राहा। बाकी नांदेड दक्षिण भाग, घनसावंगी तुरळक ठिकाणी दक्षिण भाग, त्याचबरोबर पैठणचा पश्चिम भाग, राहुरी पाथर्डी परिसर असा भाग आहे। वैजापूरला तुरळक ठिकाणी अशा प्रकारच्या ढगांची शेड्यूल बनलेला आहे, ठीक आहे। त्यामुळे काल सांगितलेलं आहे, सकाळी पण सांगितलं होतं, कालच्या व्हिडिओप्रमाणे वातावरण त्या ठिकाणी डायव्हर्ट झालेले आहे। तर आता उद्याची 25 तारीख जी आहे, 25 एप्रिल ही महत्त्वाची असणार आहे। शेतकऱ्यांनी आभाळाकडे पाहून आपले कामं नियोजन करायचे। ऐन दिवस मावळता 4-5 वाजता ढगांची गर्दी होऊ लागली, भाग असणार आहे पुणे परिसर, नाशिक क्षेत्र, संभाजीनगर क्षेत्र, इथे स्थानिक वातावरणाचा 4-2 गावखेड्याला पाणी होण्याचा अंदाज आहे। याच्यामध्ये अहिल्यानगरचाही समावेश आहे 25 तारखेला। इथल्या काही शेतकऱ्यांनी मध्यरात्रीपर्यंत काळजी घ्या। लातूरचा निलंगा सावंतवाडी पट्टा आहे, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचा दक्षिण साईड आहे, जालन्याच्या गावखेडे 1-2 दिसत आहेत। बीड जिल्ह्यामध्ये सेम आहे। बाकी पुणे वगैरे परिसर, बारामती, इंदेवाडी जे काही परिसर आहे या भागाचा शेड्यूल याच्यामध्ये राहणार आहे। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करायचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत, ठीक आहे। अशा प्रकारचं वातावरण आजच्या सारखं उद्या पण आहे, व्याप्ती कमी अधिक प्रमाणात राहील। तर एक महत्त्वाचा विषय आजचा असा होता की मित्रांनो, हे ढगं निघण्याचं प्रमाण जे आहे ते 26 ला सुद्धा आहे आणि ह्या 26 तारखेला मी अहिल्यानगरमध्ये येतो आहे, ठीक आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, उद्या 25 तारखेला सकाळी पहाटे 11 वाजेपर्यंत, म्हणजे सकाळी चांगली सकाळ झाल्यानंतर 11 वाजेपर्यंत भोकरदन येथील माहोरा गावाच्या एका हॉटेलच्या उद्घाटनाच्या निमित्त येतोय मी उद्या 25 तारखेला 11 वाजता। आणि त्याच नंतर दिवस मावळता संध्याकाळच्या वेळेला 5-6 वाजता लोणार इथे येतोय। म्हणजे भोकरदन मधील माहोरा सकाळी 11 वाजता आणि लोणारला संध्याकाळच्या 5-6 वाजता तिथे येतोय। तिथे आपली भेट होऊ शकते दोन्ही लोकेशनला। आल्या जवळजवळ मी तुम्हाला व्हिडिओ पण टाकत जाईल इथे इंस्टाग्रामला, ठीक आहे। तर परिस्थिती उद्याची तुम्हाला समजली असेल। 25 तारखेला पुणे, कोल्हापूर तुरळक भाग आहेत। पुण्याला आज जास्त झालं तर काही खेड्यांना तिथे होणार पण नाहीये। नाशिक क्षेत्रात मोजक्या ठिकाणी आहे, सोलापूर तुरळक ठिकाणी आहे, कोल्हापूर आहे, बेळगाव, हुबळी भरपूर आहे आणि थोड्याफार ढगांची भीती नागपूरच्या आणि हिंगणघाटच्या काही मोजक्या भागांमध्ये राहू शकते। बाकी विदर्भामध्ये स्थानिक वातावरणाचे थोडेफार फटकारे आहेत, जास्त व्याप्तीच नाहीये, 10% आहे। मराठवाड्यात सुद्धा सेम कंडिशन आहे, आभाळ येणारच आहे। आजही काही ठिकाणी जर बघितलं आपण 24 तारखेची मध्यरात्र तर चालू आहे पाऊस अनेक ठिकाणी। त्यांची नावं पण लक्षात घ्या, कोणती नावं आहे त्या पद्धतीनं एका भागाचं नाव सांगण्याचा प्रयत्न करतोय। आता सध्या तिथे चालू आहे आणि तो जाणार खाली। धाराशिवच्या पूर्व भागामध्ये भाग कोणता सांगतो याकडे फोकस करा। केजकडे देखील आहे, केज दक्षिण भाग आहे, अंबाजोगाईकडे जाणार आहे, लातूरकडे जाणार आहे, सावंतवाडी जो भाग आहे इथे मोजक्या भागात जाणार आहे। त्याच पट्ट्यामध्ये बनलेला तुळजापूरकडील जो काही भाग आहे, कुरुंदवाडी, करमाळा परिसर, बार्शीला देखील रात्री बेरात्री येऊ शकतो। बारामतीच्या पूर्वेकडील 22 किलोमीटर अंतरावरती सध्या चालू आहे, तो खाली करमाळ्याकडे सरकणार आहे। कर्जत करमाळ्याला रात्रीच्या वेळेला धाक आहे। बीड जिल्ह्याच्या दक्षिण बाजू सुद्धा धाक आहे। अशा प्रकारचा आजच्या 24चा शेड्यूल होता आणि उद्याच्या 25 होता। 28 तारखेपासून वातावरण पुढे बनत जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचा कोणाचा कांदा वगैरे असेल, हे 27 तारखेपर्यंत जास्त करून सांभाळा, म्हणजे उद्याची 25, 26 आणि 27 3 दिवस, कारण की पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये
थोडीफार स्थानिक वातावरणाच्या भीतीचे ढग आहेत, कारण की समुद्रामध्ये वातावरण खूप तापलेलं आहे. बाष्प आणि बाष्पासोबत येणारे ढग, हे वातावरण कुठलं मोठं नाहीये, पण हे ढग येत आहेत. एखाद्या वेळेस कांद्याच्या बियामध्ये थोडं सुद्धा ओलं जमत नाहीये, त्याचं जर्मिनेशन कमी होऊ नये म्हणून ही सतर्क ठेवण्याचा प्रयत्न करतोय. फक्त 3 दिवस पाऊस येऊ न येऊ मराठवाड्याने, दक्षिण भागाने आणि पश्चिम महाराष्ट्राने झाकून पाकून तुमच्या हिशोबाने ठेवू शकता. आता मी सल्ले देणं देखील बंद केलंय. त्याचबरोबर मे महिन्यातल्या 15-16 तारखेच्या हिशोबामध्ये वातावरण पुन्हा खराब होते. कदाचित 11 तारखेपासूनच ढगाळ वातावरणाला सुरुवात होईल, पण त्या पाठोपाठ ते कसं 2-4 जिल्हे घेतंय आणि तुम्ही वाट बघताय. तुम्ही आम्हाला 11 तारखेला पाऊस सांगितलाय. सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवता की सांगितलंय कुठं कमी आणि कुठे जास्त, या गोष्टीकडे फोकस करा. त्या पावसाचा सुद्धा प्रभाव पश्चिम भागाकडनं आहे आणि ह्या वर्षी मान्सून सुद्धा पश्चिम भागाकडनं येणार आहे, तेलंगणा मार्गे नाहीये. तर तेलंगणा मार्गे परतीचा प्रवास राहील ह्या वर्षी. तर 15-16चा पाऊस जो आहे, वातावरणाचा शेड्यूल जर पाहिला तर ह्या पावसात सुद्धा पेरणीच्या पाण्याची सोय होऊ शकते अशी पद्धत आज तरी मॉडेलवर दिसते. यामध्ये थोडेफार चेंजेस आहेत किंवा वाढणार आहे किंवा कमी होणार आहे. पण काही जिल्हे मराठवाड्यामध्ये असे आहेत, काही जिल्हे पश्चिम महाराष्ट्रात असे आहे आणि विदर्भात सुद्धा काही जिल्हे असे आहेत की 15-16 मे पासून होणाऱ्या वातावरणाचा प्रभाव येणाऱ्या 22 तारखेपर्यंत रोहिणी नक्षत्रापर्यंत एवढा मोठा पडू शकतो की काही गावांना, काही तालुक्यांना पेरणीच्या पाण्याची सोय करून देऊ शकतो. अशा प्रकारचा मे महिन्यातला पाऊस राहणार आहे अशी पद्धत आहे. पण याच्यावरती शिक्कामोर्तब मी आज करत नाही, हे बाकीच सांगतो. अंदाज डिक्लेअरची 28 तारखेला तुम्हाला समजून जाईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, इंस्टाला असेल, फेसबुकला असेल फॉलो करून ठेवा. नक्कीच तुम्हाला 28 तारखेला याबद्दल ठाम भूमिका देखील समजून जाईल. बाकी आता काय कमेंट आहे तुमच्या 1-2 मिनिटांमध्ये घेऊयात. तुळजापूरला कसं आहे दादा, पाऊस होणार आहे, पण तुळजापूर काय लहान गाव नाहीये, त्यामुळे काही गावखेड्यांना तिथे होईल. झाकायचं पाकायचं असं करू शकता. माळशिरसला उद्या तुरळक ठिकाणी आहेत. पुणे पश्चिम भाग रात्री होईल का? हो, पश्चिम भागाला होणार आहे. चालू विजा तुमच्या भागामध्ये, दक्षिण साईडला साळवे सर, फलटणला, साताऱ्याच्या काही भागांमध्ये चेक करायला 1 मिनिट. महाड किल्ले, सासवड आहे, तोरणा आहे, वय आहे, खटाव आहे, सातारा चिपळूण आहे. जर दक्षिण साईड असेल, मला ते फलटण सापडलं नाही, दक्षिण साईड असेल कन्नड नगर, खटाव या भागामध्ये होणार आहे. साई विटई वगैरे भाग आहे. बेडगाव गेवराईला तुरळक ठिकाणी बाबा तुमच्या भागामध्ये. अहिल्यानगरला चालू पूर्वेकडील भागामध्ये. पुणे 2 पण आहे. आज गरमीची लेवल खूप दिसायली तुमच्या भागामध्ये, पण चांदण्या उघड्या पण पडलेल्या, आभाळ थोडा आहे. तर गेवराईच्या आणि बीडच्या मध्य भागेमध्ये काही ठिकाणी होऊ शकतो. हे बघा, तुमचं काही बियाणं वगैरे असेल तर रिक्स घ्या झाकायची. बाकी लोकांनी निसर्ग चेक करण्यासाठी बघू नका. मे मधल्या 15 पावसाबद्दल सांगताय ना, तर त्यावेळेस सावळीसोळ हे होऊ शकतं. पश्चिम भागाकडनंच पाऊस यायला लागले. आता शेगाव बुलढाण्याला सध्या धाक नाहीये, पण पूर्वेकडनं वातावरण बनून खाली पण सरकणार आहे. ऑफिसला भेट देताय म्हणताय. माझ्या एक नंबर घ्या नोट करून तुम्ही व्हॉट्सअपसाठी, 79 72 82 77 82. ह्या व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला तो नंबर पाहायला मिळेल. 79 72 82 77 82. केजला चालू आहे मित्र दक्षिण भागामध्ये. परळी वैजनाथला देखील येणार आहे मोजक्या भागामध्ये. जाफराबादसाठी कुठलाही मोठा धोका नाहीये. माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.